एवढं मोठं हे शरीर असं या वाळलेल्या झाडाप्रमाणे एक दिवस होते आणि शेवटी ते कोलमडून खाली पडते. असंच हे शरीर एक दिवस. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो. तथागताचा धम्म जो या जन्मात अनुभूतीनं त्याची पूर्ण खात्री करून घेतली, आपण त्याची सत्यता परिपूर्ण जाणली, या धम्माच्या अनुभूतीमध्ये फळ आहे. या धम्माच्या परिपूर्ण अंतर्मनाच्या सर्व अनुभूतीला जो धम्म आपल्याला प्राप्त होतो त्याच्यात फळ आहे. असा धम्म की जो मनाला अनासक्त बनवतो. असा धम्म जो मनाला परिपूर्ण तृष्णा मुक्त बनायचं शिकवतो. असा धम्म की जो 5 उपादान स्कंदामध्ये अनासक्त कसं बनावं याचं ज्ञान देतो. असा धम्म की सर्व प्रकारचे विकार आपल्यातून गेले पाहिजे आणि ते कसे आपण शांत केले पाहिजे. पुन्हा पुन्हा ते विकार उत्पन्न होऊ नये. असा धम्म आपल्याला अंतर्ज्ञानाच्या अवस्थेपर्यंत घेऊन जातो. म्हणून या परिपूर्ण धम्माला जो अनित्य अनात्म दुःखमुक्तीचं ज्ञान देतो आणि मनुष्याला परिपूर्ण जागरूक बनवतो, अशा धम्माला त्रिवार पंचांग प्रणाम करतो. या धम्माचं पालन करून ज्या भिक्खू संघाने अहोरात्र गावात खेड्यात प्रत्येक ग्रामीण भागामध्ये आणि तालुक्याचे तालुके जिल्ह्याचे जिल्हे राज्य ते राज्य आपल्या पायानी प्रचार करून ढळून काढले आणि आपलं संयमाचं आचरण, सहनशीलतेचं आचरण, क्षमाशीलतेचं आचरण त्यांनी लोकांमध्ये अस्तित्व आपल्या आचरणाचं दाखवून लोकाला या धम्मामध्ये पूर्ण जागरूक केलं. आपल्या शीलाच्या सुगंधाने आणि त्यागाच्या सुगंधाने व प्रज्ञेच्या तेजाने समग्र मानव जातीला ज्यांनी
परिपूर्ण तेजस्वी बनवलं असा महान निष्कलंक निष्पाप सर्वज्ञानी निर्विकार पवित्र पावन अरहंत भिक्खू संघ यांना त्रिवार पंचांग प्रणाम करतो। आज आपण या ठिकाणी 14वी ऑनलाईन बौद्ध धम्म परिषद चालू केलेली आहे। अशा या पवित्र प्रभावशाली धम्म परिषदेमध्ये ज्यांचा आपल्याला प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो की ज्यांच्यामुळं ही धम्मसेवा करण्याची आपल्याला संधी लाभली, ज्यांच्यामुळं आपलं मन हे महत्वाकांक्षी आणि पूर्ण निर्भीड झालं, संघर्षवादी झालं आणि आपले हक्क आणि अधिकार आपल्याला मिळालेच पाहिजे असं ज्यांनी आपल्याला सदैव जागरूक राहायचं शिकवलं, असे भारताचे सर्वात उच्च दर्जाचे महापुरुष, सर्वात उच्च ज्ञानी आणि जगाच्या पाठीवर सर्वात प्रकांड पंडित म्हणून ज्यांचं नाव आहे, जे अर्थाचे अर्थशास्त्रज्ञ आहे, समाजाच्या अभ्यासाचे समाजशास्त्रज्ञ आहेत, राज्यशास्त्रज्ञ आहेत, विधिशास्त्रज्ञ आहेत, तर्कशास्त्रज्ञ, तत्वज्ञान शास्त्रज्ञ, इतिहास शास्त्रज्ञ, भूगोलशास्त्रज्ञ, धर्मशास्त्रज्ञ आणि संसदपटू व मुत्सद्दी ज्ञानामध्ये प्रावीण्य प्राप्त केलेले, प्रशासनामध्ये अत्यंत प्रगल्भ मनाचे व आदर्श लेखक, आदर्श जज, आदर्श नागरिक, सर्वात उच्च अशा प्रकारचे इमानदार मंत्री, निष्कलंक भारताच्या कायदे मंत्री पदावर बसून काम करणारे, भारताचे खरेखुरे उद्धार करणारे ऊर्जा मंत्री, अशा प्रकारे ज्यांना पाहिल्यानंतर नवतेज प्राप्त होते, माणसाला नवीन बळ प्राप्त होते, नवीन गुणवत्ता आपल्यामध्ये जागवण्याची महत्वाकांक्षा त्यांना पाहिल्याबरोबर मिळते। असे समग्र क्रांतीचे महापुरुष आणि बुद्ध धर्माचे पुनरुद्धारक व नव्या जीवन परिवर्तनाचे सर्वात मोठे महापुरुष, परम पूजनीय निष्कलंक जीवनाचे आयडियल बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये समर्पित राहून आज आपण पूज्य भिक्खू इंदवंश महाथेरो यांच्या पारंपरिक जन्मदिवसानिमित्तानं ही ऑनलाईन 14वी धम्म परिषद आपण ऐकून घेत आहात। धम्म आपला सर्वांपर्यंत पोहोचावा म्हणून हा ऑनलाईनचा मार्ग स्वीकारलेला आहे। तंत्रज्ञानामध्ये या बाबीला फार महत्व आहे आणि बुद्ध धम्म यापेक्षा जास्त वेगाने प्रचार प्रसार करण्याची आजच्या काळामध्ये गरज आहे। बुद्ध धम्माच्या प्रचारामुळे समग्र मानव जातीचे लोक, सर्व समाजाचे लोक, सर्व धर्माचे लोक, सर्व कुटुंबाचे लोक हे दुःखमुक्तीकडे कसं जावं
याबद्दल ते ज्ञान ऐकू शकतील आणि आपल्या स्वतःला समजून घेऊन आपलं स्वतःचं ते परिवर्तन करू शकतील. जगाच्या पाठीवर भगवान बुद्धांनीच मानव समाजाला जिवंतपणे दुःखमुक्त कसं व्हावं याचा अत्यंत चांगला मार्ग, मध्यम मार्ग हे समजून दिलेला आहे. या मध्यम मार्गामध्ये एक अतिशय प्रभावी आणि लवकर परिणाम करणारं तत्व आपल्याला जाणलं पाहिजे आणि ते म्हणजे सभ्ये अनिच्ඡं. सभ्ये अनिच्छं म्हणजे काय? संपूर्ण पाली वाङ्मयातील आणि संपूर्ण पाली साहित्यातील हे बुद्ध वचन फार मोठा माणसाच्या मनावर परिणाम करून त्याचं मन बदलवते, मन अंतर्मुखी करते, मन जाणीव करायला शिकवते, मन जाणून जाणून परिपूर्ण जाणकार बनायला शिकवते, परिपूर्ण जाणकार बनून बनून परिपूर्ण प्रज्ञावंत बनायला शिकवते. आणि म्हणून हे अनित्य म्हणजे सभ्ये अनिच्ඡं म्हणजे सर्व अनित्य आहे, सर्व भंगूर आहे, सर्व नश्वर आहे. हे भगवंताचं वचन जसं वैचारिक दृष्टीनं समजून घेण्याला जसं लाभ देते, त्याच्यापेक्षा जास्त लाभ या वचनाचा अंतर्मनाच्या अनुभूतीमध्ये होतो, म्हणजे विपस्सनेमध्ये होतो. विपस्सना म्हणजे या सत्य ज्ञानाला जसं आहे तसं ओळखणं. ज्याप्रमाणे आपल्या बॉडीवरती आपण जेव्हा सूक्ष्म अतिसूक्ष्म निरीक्षण करायला, त्याचं अनुसंधान करायला, त्याचं चिंतन करायला, त्याचा ज्ञान मार्ग घ्यायला जेव्हा सुरुवात करतो, तर आपल्या डोक्याच्या टाळूपासून आपल्याला सुरुवात करावी लागते. डोक्याच्या टाळूपासूनच का? कारण या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला जन्मल्याबरोबर आपली आई तेल लावते आणि ते रगडून रगडून आपली टाळू ती मजबूत करते. आणि म्हणून त्या ठिकाणी जेव्हा आपलं चित्त हे अभ्यास करते, म्हणजे त्या ठिकाणी काय चालू आहे, काय सुरू आहे, कोणती गोष्ट तिथे हे वेगवेगळ्या संवेदनाच्या रूपानं सुरू झालेली आहे. आणि म्हणून खऱ्या संवेदना ह्या आपल्या डोक्यावर सुरू होतात, जिथे टाळू आहे तिथे सुरू होतात. ह्या संवेदना म्हणजे नेमकं काय? तर या संवेदना म्हणजे निर्माण होणं आणि नाश पावणं, उत्पन्न होणं आणि नाश पावणं, उदय आणि व्यय, उदय आणि व्यय, निर्माण होणं आणि नष्ट होणं, उत्पन्न होणं आणि नाश पावणं. प्रत्येक क्षणाला एक एक अनुभूती आपल्या टाळूवरती निर्माण होते. आणि जेव्हा या ज्ञानामध्ये आपण अधिक खोल अति खोल जातो, तर पूर्ण टाळू आणि पूर्ण डोकं व संपूर्ण माथा आपला आणि वरचा संपूर्ण भाग हा संवेदनशील होऊन संपूर्ण या डोक्याच्या भागामध्ये सर्व धारा प्रवाह सुरू होतो. म्हणजे उत्पन्न होणं, नाश पावणं, निर्माण होणं, नष्ट होणं, उदय होणं, व्यय होणं, म्हणजे सर्व अनित्य आहे, सर्व अनित्य आहे, सर्व अनित्य आहे अशी आपल्याला जाणीव होते. भगवंतानी याच मार्गाचं पुढे पुढे ज्ञान वाढवायला सांगलं की तुम्ही उजव्या बाजूनं असं फिरा आणि उजव्या कानापासून या संपूर्ण भागाला जाणं, ते म्हणजे आपल्या खांद्यापर्यंत.
एक साथ तुम्हाला जाणायचं तर दोन्ही खांदे या दोन्ही चाळापासून, दोन्ही कानाच्या भागापासून आपण उतरत उतरत या दोन्ही शरीराच्या भागाला तुम्ही सूक्ष्म, अति सूक्ष्म जाणा. आणि इथे आपल्याला उदय आणि व्यय, उदय आणि व्यय याचं ज्ञान प्राप्त होते. उत्पत्ती नाश, उत्पत्ती नाश, निर्माण होणं, नष्ट होणं, उत्पन्न होणं आणि नाश पावणं. म्हणजे प्रत्येक क्षणाला आपल्या शरीरामध्ये जे अणु परमाणु उत्पन्न होतात, तसं कर्मानं आपण खाली उतरत उतरत आपल्या दोन्ही बाहूपासून, दोन्ही आपल्या हाताच्या बगला आणि दोन्ही बगलामधून खाली कमरेपर्यंत आणि समोरच्या बाजूनं आपली समोरची छातीचा भाग आणि पोटाचा भाग आणि मागचा भाग, पाठीचा भाग एक साथ आपण जाणून त्याला लक्षात घ्यायचं की साऱ्या शरीरामध्ये या वेदना सुरू आहेत, उत्पन्न होतात आणि नाश पावतात. संपूर्ण पायाच्या अंगठ्यापर्यंत निर्माण होते आणि नाश पावते. प्रत्येक संवेदना ही सुरुवातीला संवेदनेचा अभ्यास होईल आणि तो अभ्यास जसा पुढे आपण जाणला तर ते रूपांतर शेवटी धाराप्रवाहामध्ये होईल. हे धाराप्रवाह म्हणजे नश्वर आहे, हे शरीर नश्वर आहे. हे संपूर्ण शरीर खालून तो वर याला आपण प्रतिलोम म्हणतो आणि वरून खाली याला आपण अनुलोम म्हणतो. याप्रमाणे या शरीराला जसं आपण सूक्ष्म, अतिसूक्ष्म प्रत्येक भागाला जाणलं तर प्रत्येक शरीराचा एक ना एक कण हा नाश पावल्याबरोबर नवीन कण तयार होतो. जसं एक नाश पावला की दुसरा तयार होतो आणि तो नाश पावला की तिसरा तयार होतो. असं शरीरामध्ये संपूर्ण शरीरच हे नश्वर भंगूर आहे. अशी आपल्याला ज्ञान प्राप्ती होते आणि ही ज्ञान प्राप्ती म्हणजे बोधीची प्राप्ती आहे. आणि ही बोधीची प्राप्ती आपल्याला याच्यातून काय बोध होते तर आपलं शरीर हे क्षणाक्षणाला मृत्यूकडे जात आहे. आपलं शरीर हे क्षणाक्षणाला मृत्यूच्या जवळ चाललेलं आहे, मृत्यूच्या अवस्थेत चाललेलं आहे. म्हणजे उदय आणि व्यय, उत्पत्ती आणि नाश, निर्माण होणं आणि नाश पावणं, जन्म घेणं आणि मृत्यू पावणं, अशा पद्धतीने आपण या जीवनाचं सत्य जाणतो की एवढं शरीर क्षण प्रतिक्षण जन्म घेत आहे आणि नाश पावत आहे, निर्माण होत आहे आणि नष्ट होत आहे, उदय आणि व्यय होत आहे, जन्म आणि मृत्यू पावत आहे, जन्म घेते आणि मृत्यू पावते, क्षण प्रतिक्षण. आणि याला जाणणं, या जाणण्याच्या प्रक्रियेला अत्यंत सूक्ष्म रूपामध्ये समजून घेणं, अत्यंत सूक्ष्म रूपामध्ये याचं वास्तविक सत्य जाणणं, यथाभूत ज्ञान दर्शन म्हणजेच प्रज्ञा आहे. ही प्रज्ञा जर कोणत्याही जाणकार माणसाला समजून आली की ही अशी प्रज्ञा असते की या शरीराला आपण नश्वर रूपात जाणणं, भंग रूपात जाणणं. भंग शरीर आहे. हे शरीर पूर्णच्या पूर्ण एखाद्या उंच अशा झाडाचं खोड जसं कापून पडावं आणि ते कुजत 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 त्याचा नाश व्हावा, असं हे शरीर आपलं एवढं मोठं शरीर 4.5 फुटाचं 5 फुटाचं शरीर आपलं पण नाश पावते. या शरीराचं खरं अस्तित्व, या शरीराचं
वास्तविक अस्तित्व हे नश्वर आहे, हे भंगूर आहे, हे परिपूर्ण खतम होत चाललेलं आहे, भंगुरतेकडे चाललेलं आहे. असं जेव्हा ज्ञान आपल्याला होते तर मग माणूस हे समजतो की मी मृत्यूला नेहमी नेहमी जाणतो, माझा मृत्यू होत आहे, जन्म होत आहे, माझा मृत्यू होत आहे, माझा जन्म होत आहे, जन्म आणि मृत्यू होत आहे. तर मी कुणासोबत भांडण करू, कोणासोबत झगडा करू, कोणासोबत अबोला करू, कोणासोबत वैरत्व करू, कोणाला मी एका वाकड्या नजरेने पाहू, किंवा माझ्या शरीराला मी अहमपणामध्ये बघू, माझ्या शरीराला मी गर्वानं बघू, माझ्या अस्तित्वाला मी मोठेपणानं बघू, माझ्या या नश्वर शरीराला मी माझ्या जीवनामध्ये कोणत्या मोठेपणानं बघू, कोणतं भारीपण माझ्यामध्ये आहे. मी ज्या अर्थी नश्वर आहे, मी ज्या अर्थी नाश पावत चाललो, तर माझं अस्तित्व आहे कुठं आहे. क्षण प्रतिक्षण अशा पद्धतीने आपल्या शरीराच्या एक ना एक अणूला जेव्हा आपण जाणतो की शरीर हे पूर्ण नाश पावत आहे, नाश पावत आहे, म्हणजे यथाभूत ज्ञान दर्शन, म्हणजे यथार्थ ज्ञान प्राप्त होत आहे आपल्याला. यथार्थ ज्ञान म्हणजे भ्रममुक्त ज्ञान, भ्रांतीमुक्त ज्ञान, कल्पनामुक्त ज्ञान. आणि अशा प्रकारचं जेव्हा ज्ञान आपल्याला समजू लागते, तेव्हा आपल्यातला गर्व असा विरघळत 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 पूर्ण शून्यावर येतो. आपल्यातली घमेंड, आपल्यातला घमेंडीचा भाव असा विरघळत 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 असा शांत होतो. आपल्यातला मगरुरीचा भाव हे असा विरघळत 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 असा पूर्ण अवस्थेला येतो की जी अवस्था नश्वर आहे. आपल्यातला मोठेपणाचा भाव की मी 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 हे जे माणूस म्हणतो मोठेपणानं की मी का कमी आहे का, मी एवढ्या पैशाचा मालक आहे, मी 100 कोटीचा मालक आहे, माहित आहे, मी एवढ्या डिग्र्याचा मालक आहे, मी एवढ्या धनाचा मालक आहे. हे जे मी म्हणतो या साऱ्या भौतिक साधनाला समोर करून तिथे असं हे सारं मी 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 एवढ्या कोटीचा, एवढ्या धनवान, एवढा सोनेवाला, एवढा मोठा साहेब, एवढा माता असा, एवढा असा, एवढा तसा, हे विरघळत 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 नाश पावून जाते. जसं एखादं झाड मोठं प्रचंड मोठं दिसावं आणि एवढं हिरवगार दिसावं अवाढव्य या पृथ्वीवर, आणि ते झाड त्याचे पानं हिरवे हिरवे पानं गळून गळून सारं झाड पूर्ण अगदी कोमेजत कोमेजत त्याचं लाकूड व्हावं, त्याचा लाकूड फाटा व्हावा, ते सारं झाड म्हणजे पूर्णच्या पूर्ण वाळून जावं, एवढं मोठं हे शरीर असं या वाळलेल्या झाडाप्रमाणे एक दिवस होते आणि शेवटी ते कोलमडून खाली पडते. असंच हे शरीर एक दिवस संसाराच्या संपूर्ण विषयामधून सर्व विषयाचा उपभोग घेऊन 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 सर्व सुंदर सुंदर फुलांचा स्वाद घेऊन घेऊन सर्व सुंदर सुंदर सुखाचा स्वाद घेऊन घेऊन शेवटी ते या मातीमध्ये जाते. अशी त्याच्यामध्ये परिपूर्ण उच्च ज्ञानाची आपल्याला ज्ञान प्राप्ती होते आणि उच्च ज्ञानाची ज्ञान प्राप्ती म्हणजे प्रज्ञा. अशा पद्धतीने जेव्हा जेव्हा एखादा विद्वान माणूस, एखादा जाणकार माणूस, एखादा बुद्धिमान माणूस, एखादा कोणताही उच्च विचाराचा माणूस या
अत्यंत महत्वाच्या अनुभूतीला तो पोहोचत असतो आणि इथे जाऊन जेव्हा तो हे सारं जग अनित्य पाहतो, आपलं शरीर अनित्य पाहतो, आपले डोळे अनित्य पाहतो, आपले दात अनित्य पाहतो, आपला जबडा अनित्य पाहतो, आपलं पूर्णाक अनित्य पाहतो, आपली बॉडी अनित्य पाहतो, आपल्या बॉडीमध्ये असलेली छाती अनित्य पाहतो, पोट पाठ अनित्य पाहतो, आपल्या शरीराचा दोन्ही बाजूचा पिंजरा जो पसलीनं बनलेला आहे तो अनित्य पाहतो, आपल्या दोन्ही मांड्या, आपल्या दोन्ही जांघेचा भाग, आपल्या दोन्ही कमरचा मागचा आणि पुढचा भाग अनित्य पाहतो, दोन्ही गुडघ्याचा भाग अनित्य पाहतो, दोन्ही पोटरीचा भाग अनित्य पाहतो, दोन्ही पंजाचा आणि दोन्ही पंजाच्या बोटाचा भाग अनित्य पाहतो. तेव्हा मनुष्य हा खऱ्या अर्थानं प्रज्ञावंत होतो, कारण त्याला या जगाच्या संपूर्ण अनित्याचा बोध होत असतो. संपूर्ण जगाच्या अनित्याचा बोध होणं म्हणजे आपण आपल्या स्वतःला या संसारामध्ये आपण राहणार नाही, एक दिवस नाश पावून जाणार आहे, हे उच्च ज्ञान आपल्याला प्राप्त होते. आणि या उच्च ज्ञानानं एवढे परिपक्व आपण बनतो. त्यामुळं कुणाचा राग करावा, कुणाचा द्वेष करावा, कुणाचा क्रोध करावा, कुणावर जलसी करावी, कुणावर जळकुकडेपणा करावा, कुणाचा पूर्णपणे आपण घृणा करावी, कुणाची स्पृहा करावी, कुणाला हलकं लेखावं, कुणाला कमी लेखावं, अशा प्रकारचा खऱ्या ज्ञानाच्या ज्ञान विचारवंताला आपल्यामध्ये परिवर्तन घडवायला हे खऱ्या अर्थानं प्रज्ञा माणसाला मदत करते. आणि या शरीरामध्ये जे चित्त आहे, या चित्तामध्ये जेव्हा एखादा विकार आरंभ होतो तर त्या विकाराला तो पाहत असतो की आता क्रोध आरंभ झाला. आणि याला पाहता 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 एक दिवस असा येतो की तो क्रोध आरंभ होणं बंद होते. या शरीरामध्ये जे चित्त आहे, या चित्तामध्ये आसक्ती सुरू होते. ही आसक्ती म्हणजे हाव, याची हाव, त्याची हाव, त्याची हाव, जगायची हाव, हे खायची हाव, ते खायची हाव, हे लेण्याची हाव, ते लेण्याची हाव, हे खरेदी करायची हाव, ते खरेदी करायची हाव, सारी हावच हाव. याला बुद्ध म्हणतात आसक्ती. आणि या आसक्तीला स्थितप्रज्ञ व्यक्ती, स्थिर मनाचा व्यक्ती जेव्हा याला जाणत 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 जाणतो की ही आसक्ती अशी आरंभ होत आहे, आणि याला जसं तो जाणत राहतो तर क्रमानं जाणता 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 ही आसक्ती सुद्धा इथे त्याचं मन अनासक्त बनते. एक दिवस स्त्री असो, एक दिवस पुरुष असो, एक दिवस भिक्खू असो, एक दिवस भिक्खुनी असो, याला आसक्ती आरंभ होण्याच्या पूर्ण कर्माला जेव्हा जाणतो, सूक्ष्म जाणतो, अतिसूक्ष्म जाणतो, तर एक दिवस ही आसक्ती सुद्धा बंद होते. ज्यामुळं हे शरीर बनलेलं आहे ते 5 उपादान स्कंद, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. हे रूप उपादान स्कंद म्हणजे टाळूपासून पायापर्यंत असलेलं हे रूप, आणि या रूपासोबत वेदना स्कंद, जे वेदना आपल्यामध्ये होतात, सुख वेदना, दुःख वेदना, असुख वेदना, अदुःख वेदना, हे वेदना स्कंद. आणि रूप, वेदना, संज्ञा, हे जे आपलं मन, आपलं जे नाव आहे ते संज्ञामध्ये मोडते. आणि या नावाबद्दल सुद्धा आसक्ती राहत नाही, या संज्ञेबद्दल पण आसक्ती राहत नाही. आणि त्यानंतर विज्ञान. विज्ञान म्हणजे जाणीव. डोळ्यानं रूपाला पाहिले की रूपाची जाणीव होते,
आणि चित्तामध्ये तरंग निर्माण होतात त्या रूपाचे. हे रूप लय सुंदर, हे रूप लय छान, हे जवानीमध्ये किती सुंदर होतं, हे जवानीमध्ये किती छान होतं, हे असं होतं, हे असं होतं, हे तसं होतं, हे असं होतं असं असं तसं. अशा पद्धतीने त्या रूपाबद्दलचं विज्ञान मनामध्ये बसते आणि ते जसं जसं रूप आपल्याला कुरूप दिसते तसं माणूस दुःखी होतो. हे रूपच निघून गेलं संसारातून की ते प्रिय रूप गेल्यामुळं त्याला दुःख होतं. आणि अशा प्रकारे याची जाणीव आपल्याला जेव्हा अनासक्त अवस्थेत होते की हे रूप नश्वर आहे, हे विज्ञान नश्वर आहे, हे संज्ञा नश्वर आहे, हे सर्व प्रकारचं मात्र नश्वर आहे. रूप वेदना हे दोन्ही नश्वर आहे, विज्ञान नश्वर आहे, संज्ञा नश्वर आहे आणि संस्कार सुद्धा नश्वर आहेत. हे 5 उपादान स्कंद ज्यामुळे बॉडी आपली बनलेली आहे याच्यामध्ये संस्कार उपादान स्कंद, संस्कार कोणते ना कोणते आपल्यामध्ये असल्यामुळे आपल्याला दुःख होते, आपल्याला पश्चाताप होते, आपल्याला निस्तेज वाटते, आपल्याला कोणतं ना कोणतं मात्र मनासारखं वाटत नाही. दर्द होते, दुःख होते, भय होते, चिंता होते, उद्विग्नता होते, नाना प्रकारच्या विकाराच्या पिढ्या होतात, विकाराचा त्रास होतो. कोणते ना कोणते मनोविकार आणि कोणते ना कोणते शारीरिक विकार त्याची आपल्याला दुःख वेदना भोगावी लागते. सर्व संस्कार पुसून टाकले आणि जर चित्त आपलं कोरं करकरीत झालं तर वेदना काय होणार आहे? कशाला वेदना होणार आहे? संस्कारच पूर्ण पुसून टाकले, चांगले संस्कार पूर्ण पुसले, विकाराचे संस्कार पूर्ण पुसले. आता कोणताही संस्कार राहिला नाही चित्तात. चित्ताची पाटी आपली कोरी करकरीत झाली तर आपलं चित्त तिथे कोणताही शोक भोगत नाही, कोणताही दर्द भोगत नाही, कोणती अशांती भोगत नाही. अशा प्रकारे आसक्तीतून मुक्त झालेली ही मनाची अवस्था म्हणजे पूर्ण प्रज्ञा आहे. आणि प्रज्ञा 5 उपादान स्कंदाबद्दल जेव्हा ज्ञानी होते, कोणतीच आसक्ती प्रज्ञा या 5 उपादान स्कंदाची घेत नाही. रूपाची आसक्ती घेत नाही, वेदनेची आसक्ती घेत नाही, संज्ञेची आसक्ती घेत नाही, संस्काराची आसक्ती घेत नाही, विज्ञानाची आसक्ती घेत नाही. या 5 उपादान स्कंदाची सर्व आसक्ती ज्याने त्यागली किंवा अनासक्त झाला अशी प्रज्ञा जेव्हा विद्वान, बुद्धिमान, हुशार, जागरूक आणि महान अभ्यासकामध्ये निर्माण होते तेव्हा तो जिवंतपणी अनासक्त झाल्यामुळे निर्वाणाच्या मार्गाला जात राहतो. निर्वाण धारेमध्ये तो निघू लागला, निर्वाण धारेमध्ये तो चालला, त्याला खूप लाभ होतो. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये या साऱ्या बाबीच अशा पद्धतीने धम्मामध्ये जे अनुभूती घ्यायची आहे, धम्मा अनुभूती शिवाय आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून धम्मामध्ये अनुभूती शिवाय आपल्याला कोणतंही ज्ञान आणि फळ मिळणार नाही. म्हणून भगवान बुद्धाच्या धम्मात ही अनिच्छ सभ्ये अनिच्छं ही अनुभूती जोपर्यंत धम्मवान व्यक्तीला, धम्मवान उपासिकेला, धम्मवान उपासकाला, धम्मवान सद्ग्रस्ताला, धम्मवान संस्कार घेणाऱ्या स्त्रीला प्राप्त होत नाही तोपर्यंत फळ
कोणतंही मिळत नाही. चित्तामध्ये आपल्या विकार आहे आणि तो द्वेष विकार आहे. कोणातरी व्यक्तीबद्दल द्वेष आहे, थोडासा द्वेष आहे, तो वाढत वाढत जातो तर तो प्रचंड मोठा होतो. जसं धुपून धुपून प्रचंड धुवा निघतो, असा हा विकार वाढत 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 प्रचंड होतो मोठा. 10 वर्षाचा, 20 वर्षाचा, 30 वर्षाचा, 40-50 वर्षाचा. आणि मग आपण म्हणत राहतो मधून मधून, आमचं त्यांचं जमलंच नाही कधी. आता 40 वर्ष होऊ लागले, आमचं त्यांचं कधी पटलंच नाही. आम्ही त्यांच्या कधी दारात गेलोच नाही, आम्ही त्यांच्या तोंडाला कधी पाहिलंच नाही. आता 40 वर्ष झाले आम्ही त्यांचं तोंड सुद्धा बघत नाही. आणि जय भीम तर करणं दूरच राहिलं, पण तोंड सुद्धा आम्ही बघत नाही. अशा प्रकारे आपलं चित्त हे आपण दुसऱ्याबद्दल हे विकारानं भरून ठेवतो. आणि जेव्हा विकार आपल्यामध्ये उत्पन्न होतो आणि विकारामध्ये आपलं चित्त द्वेषानं भरून आहे, तर काय मिळणार आहे? कोणती उपलब्धी मिळणार आहे? कोणती फलप्राप्ती होणार आहे? कोणती आपल्याला फलप्राप्ती तर होणार नाही. त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला दुःख होईल. आपलं मन जळत 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 त्याच्या विरोधात बोलत बोलत उभा जन्म आपला असाच जाईल. आणि आपण द्वेष करता करता एक दिवस मरून जाऊ. आपल्या सोबत आपला द्वेष मरून मेल्यानंतर नवा जन्म आपल्याला द्वेष करणाऱ्या प्राणी पशु पक्षामध्ये होऊन जाईल. आणि तिथे आपला द्वेषच सुरू राहील. जिथे या जन्मामध्ये द्वेष तर पुढच्या जन्मामध्ये द्वेष. आणि म्हणून जेव्हा आपण या शरीराला टाळूपासून पायाच्या अंगठ्यापर्यंत क्षण प्रतिक्षण हे जाणत राहतो, अनुभूतीनं सत्य करतो की शरीर हे निर्माण होते, नाश पावते, उत्पन्न होते, नष्ट होते, उदय होते, व्यय होते, उदय व्यय, उदय व्यय, जन्म आणि मृत्यू, जन्म आणि मृत्यू. अशा अवस्थेपर्यंत जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला प्रज्ञा प्राप्त होते. आणि या प्रज्ञेमुळे आपण कोणत्याही विकारामध्ये घुटमळत नाही, कोणत्या विकाराच्या वलयामध्ये आपण वावरत नाही, घुमत नाही, फिरत नाही. तर याला भेदून आपण पैलतीरी जातो, क्रोधाच्या पार निघून जातो, द्वेषाच्या पार निघून जातो, मोहाच्या पार निघून जातो, आसक्तीच्या पार निघून जातो. सर्व विकाराच्या पार जाणं, पलीकडे जाणं आणि आपल्या चित्ताला परिपूर्ण प्रज्ञावंत अवस्थेमध्ये ठेवणं म्हणजे सत्य स्वरूपाच्या उच्च ज्ञानानं भरून ठेवणं. म्हणजे निखळ सत्य ज्ञानानं भरून ठेवणं, निखळ सत्य पवित्र ज्ञानामध्ये आपण जगणं. ही महान प्राप्ती फक्त बुद्धाच्या धम्माच्या आचरणानं होते. यासाठी आपण पुन्हा पुन्हा विपස්සनेच्या द्वारे आपल्या शरीर हे नश्वर कसं आहे, हे भंगूर कसं आहे, हे क्षणिक कसं आहे, याची शाश्वती आपण मोजून त्याची पूर्णपणे अनुभूती घेऊन सिद्ध केली पाहिजे. हे धम्मातलं एक अप्रतिम फळ आहे. धम्मानं माणसाला दुसरं एक फळ दिलं, हे विशेष फळ आहे. त्याला अनात्म ज्ञान म्हणतात, अनात्मविद्या ज्ञान. हे अनात्मविद्या ज्ञान म्हणजे काय? हे अनात्मविद्या ज्ञान म्हणजे आत्मा मानणं एवढंच नाही, कारण शरीरामध्ये आत्मा कुठेच दिसत नाही. हे मेडिकल सायन्सनं सिद्ध केलं, हे तत्वज्ञानानं सिद्ध केलं, हे सायकॉलॉजीनं सिद्ध केलं, हे सर्व प्रकारच्या वेगवेगळ्या उच्च महान अशा शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं. मेडिकल सायन्सनं सर्वात अगोदर सिद्ध केलं की शरीरात कुठेही असा पूर्ण तिळ्या एवढा आत्मा किंवा तुरीच्या दाण्या एवढा आत्मा किंवा
बेला एवढा आत्मा किंवा आवळ्या एवढा आत्मा आपल्या शरीरात कुठेही हे दबलेला नाही किंवा कुठेही तो वास करत नाही. बुद्धानं तर बुद्ध तर हे मनोवैज्ञानिक आहेत आणि म्हणून मनोविज्ञानामध्ये सर्वात उच्च ज्ञानी असलेले हे भगवान बुद्ध आहेत. त्यांनी तर 2548 वर्षापूर्वी हे सर्व जगाला सांगितलं, प्रत्येक संप्रदायाला सांगितलं, प्रत्येक विद्वानाला सांगितलं. 62 प्रकारच्या दृष्टीनं पछाडलेल्या मिथ्यावादी या तत्ववेत्यांना सांगितलं की हे शरीर अनात्मा आहे, म्हणजे शरीरात कुठेही आत्मा नाही. परंतु एवढं बोलून बुद्ध थांबले नाही, तर बुद्धांनी याची विस्तारित पूर्णपणे प्राप्ती लोकाला दिली आहे. हे अनात्म याचा अर्थ आणखी काय घेण्यासारखा आहे, आपण सर्वांनी थोडं शांत आणि अत्यंत खोल सूक्ष्म अतिसूक्ष्म जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काय जाणायचं आपण, काय अतिसूक्ष्म जाणायचंय, तर यामध्ये बुद्ध म्हणतात हे जे माणूस मी 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 म्हणतो, हे जे माणूस माझं 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 म्हणतो, हे म्हणावंच लागते. सामान्य दृष्टीनं सामान्य समाजाला, सामान्य लोकाला आणि सामान्य लोकांमध्ये वावरत असताना मी गावाला चाललो, मी गावातून कालच आलो, मी त्या देशाला गेलो होतो, त्या देशातून इकडं आलो, मी बाजारात गेलो होतो, मी बाजार करून आताच आलो, मी लेकराला भेटायला गेलो होतो नागपूरला, तर कालच आलो मी, असं म्हणावंच लागतं आपल्याला. हे म्हणल्याशिवाय आपले वाक्य कशी पूर्ण होतील. म्हणून वाक्य पूर्ण करण्यापुरतंच म्हणावं लागतं, याच्या पुढे याचं अस्तित्व नाही. परंतु जर तुम्ही मी 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 याच्या भोवतीच फिरत राहिला, माझं 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 धन, माझा पैसा, माझं पोरग, माझी पोरगी, माझं कुटुंब, माझं हे, माझं शेत, माझे भगोने, माझं सोनं, माझं हे, माझं ते, याच्या भोवतीच जर तुम्ही फिरत राहिला, मी माझं, ही जी आपली बळकट आसक्ती आहे ती लोभाच्या बंधनानं तुम्हाला बांधून टाकते, मोहाच्या बंधनानं तुम्हाला बांधून टाकते. म्हणून मोहाचं बंधन आणि लोभाचं बंधन तुम्हाला जिंदगीभर सुख घेऊ देत नाही, सुखाची प्राप्ती तुमच्या वाट्याला होऊच देत नाही. आणि म्हणून तुम्हाला आपलं चित्त हे लोभ विरहित बनवलं पाहिजे, मोह विरहित बनवलं पाहिजे, आसक्ती विरहित बनवलं पाहिजे. आणि यासाठी तुम्हाला मी आणि माझ्याच्या पलीकडे जाऊन जगण्याची धम्मकला शिकली पाहिजे. हे सुद्धा आपल्याला विपස්සनेमध्ये शिकायला मिळते. याचं काही ट्रेनिंग स्पेशल एखाद्या वर्गामध्ये मिळत नाही. हे आपल्या मनानंच विपස්සनेमध्ये जाऊन हे ट्रेनिंग आपल्याला शिकावं लागतं. मी आणि माझ्याच्या पलीकडे जाऊन आपल्या चित्ताला बनवणं आणि त्याच्यामध्ये आपण वावरणं ही सर्वात मोठी धम्म जीवन जगण्याची कला आहे. आणि ही विपස්සनेमध्ये ज्या माणसाला प्राप्त होईल, प्रज्ञेच्या क्षेत्रामध्ये ज्या माणसाला ही प्राप्त होईल आणि त्या प्रज्ञेच्या क्षेत्रामध्ये जाऊन त्याच्यात परिपक्वता त्याला मिळेल आणि प्रगल्भता मिळेल, महान आभाळा एवढ्या ज्ञाना एवढी आपली प्रज्ञा प्रगल्भ होईल. ही आपण आपल्यामध्ये स्वतःच्या मेहनतीनं, स्वतःच्या जिद्दीनं, स्वतःच्या प्रयत्नानं, स्वतःच्या अविरत मेडिटेशन करून, विपස්සना करून ती आपण हस्तगत केली पाहिजे. ती आपण जाणून परिपूर्ण उच्च ज्ञानामध्ये जाणकार झालं पाहिजे, तेव्हाच प्राप्त होते. अन्यथा सामान्य जीवनामध्ये ती काय प्राप्त होणार नाही. कारण सूतमय प्रज्ञा, ऐकून मिळालेलं ज्ञान, चिंतनमय प्रज्ञा, चिंतन करून मिळालेलं ज्ञान आणि भावनामय प्रज्ञा हे ध्यान करून
विपස්සना ध्यान करून, अनापान ध्यान करून, मैत्री ध्यान करून, मरणानुस्मृती ध्यान करून, बुद्धानुस्मृती ध्यान करून, अशुभानुस्मृती ध्यान करून, विपස්සना ध्यान करून, वेदनानुपස්සना ध्यान करून, चित्तानुपස්සना ध्यान करून, धम्मानुपස්සना ध्यान करून, हे सर्व ध्यान करून करून आपल्याला ही प्राप्ती इथे होते. म्हणून या महान संधीचा फायदा दुसऱ्या कोणत्याही जन्मामध्ये होत नाही, या जन्मात होते. दुसऱ्या सर्व जन्मामध्ये सारे सुख मिळतील, परंतु एवढं मोठं हे मी आणि माझ्याच्या पलीकडे जाऊन जगण्याची जी कला आहे, निष्णांत कला फक्त विपස්සनेमध्ये प्राप्त होते. तर ती याच जन्मामध्ये आपल्याला प्राप्त करावी लागेल, अन्यथा दुसऱ्या कोणत्या जन्मात त्याची सोय नाही. अशा प्रकारे बुद्धाच्या धम्मात ही दुसरी विशेषता माणसाला हे दुःखमुक्तीसाठी शिकवलेली आहे. हा दुःखमुक्तीचा अत्यंत महान मार्ग आहे. एवढा चांगला मार्ग कोणत्याही धर्म जीवनामध्ये किंवा धम्म पद्धतीमध्ये शिकवला नाही, कोणत्याही समाजामध्ये नाही, कोणत्याही ग्रंथामध्ये पण नाही. आणि म्हणून तो फक्त बुद्धानं शिकवलेला त्यांच्या अनुभूतीचा ज्ञान मार्ग आहे, त्यांच्या अनुभूतीची बोधी आहे, असं आपण समजून घ्यायला पाहिजे. धम्मामध्ये तिसरी विशेषता भगवान बुद्धांनी माणसासाठी सांगली की जो मनुष्य या जन्मात समजून घेऊ शकतो. आणि म्हणून आपण सर्वजण या जन्मामध्ये बुद्धाच्या धम्माची ही तिसरी विशेषता आपण सूक्ष्म, अतिसूक्ष्म जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कसा प्रयत्न केला पाहिजे? आपण या संसारामध्ये कोणतीही गोष्ट ही कारणाशिवाय उत्पन्न होत नाही. रात्रभर पाऊस होता, मधून मधून उघडायचा, पुन्हा जोरदार सुरू व्हायचा. आता दिवसभर पाऊस आहे आणि तो मधून मधून उघडतो, पुन्हा सुरू होतो. म्हणजे याची कारण आहेत. जेवढे जेवढे ढग आकाशात आहेत पाण्याचे, त्याला वर हवा लागल्याबरोबर ते प्रचंड पाऊस बरसतात. हे कारण आहे. म्हणजे ढग जर पाण्यानं भरले नसते, तर त्याला हवा नसती लागली, तर त्यांनी प्रचंड पाणी इथं बरसलं असतं का? इथं प्रचंड पाऊस झाला असता का? जिकडे तिकडे भारतामध्ये पावसानं थैमान निर्माण केलेल्या, प्रचंड नद्या भरून चाललेल्या आहे, अनेक लोक त्याच्यात वाहून गेलेले आहे, प्रचंड हानी होऊ लागलेली आहे. हे कारणामुळे आहेत. डोंगर कोसळत चाललेले आहे, ते डोंगर कोसळले की खाली येऊ लागलेले आहेत. तर ते संपूर्ण वस्त्या त्याच्यात 1200 लोक, 1500 लोक, 200 कुटुंब, 150 कुटुंब पूर्ण बुडून चाललेले आहेत. सपडा साफ होत आहे, अनेक प्रकारे नाश पावत आहे. हे अशी हानी पावसानं होत आहे. पाऊस पडलाच पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं, आणि जास्त पाऊस झाला तर लोक म्हणतात आता बस करणार आहे तू, किती पडतो तू. परंतु त्याला जेवढं पडायचं तेवढं तो पडणारच आहे, तुम्ही काही म्हणा. थोडक्यात म्हणता येते की कारणामुळं कार्य आहे, बिना कारण कोणतंही कार्य होत नाही. प्रत्येक कारणच हे कार्याला कारणीभूत आहे. कारण नसेल तर कार्य होऊच शकत नाही. आपल्याला थकवा आला, आपल्याला डोकं दुखू लागलं, अंगामध्ये ताप आला, कणकण आलं, काहीतरी कारण असतं. ते आपण म्हणतो 2-4 दिवस लय धावपळ केली, जागरण केलं, जेवण बराबर केलं नाही, आराम केला नाही, म्हणून हे सारं सुरू झालं. म्हणजे कारण असल्यामुळं आपल्यालाही त्रास होतो. तसंच संसारामध्ये दुःख आहे, त्याला बुद्धानं दुःख आर्य सत्य म्हणलेलं आहे. त्याशिवाय या दुःखाचं कारण बुद्धानं शोधलं, हे अनुभूतीनं शोधलं, त्याला दुःख समुदाय आर्य सत्य म्हणलेलं आहे. त्यानंतर
या कारणाला बंद करता येते, कायमचं कारण बंद करता येते असं बुद्धानं सांगलेलं आहे. ते दुःख निरोध गामिनी, दुःख निरोध आर्य सत्य सांगलेलं आहे. आणि या संपूर्ण दुःखाच्या महान चटक्यातून, या दुःखाच्या मार्गातून आपण परिपूर्ण मुक्त होऊ शकतो. हे दुःख मुक्तीचा मार्ग म्हणजे दुःख निरोध गामिनी प्रतिपदा आर्य सत्य असे 4 सत्य सांगणारे फक्त जगातले पहिले मनोवैज्ञानिक बुद्धच आहेत. बुद्धाशिवाय हे कुणाला सांगताच आलं नाही. दुःख, दुःखाचं कारण, दुःखाचा निरोध आणि दुःख मुक्तीचा मार्ग, या 4 सत्याला जो जाणतो, अनुभूतीनं जाणतो, अंतर्ज्ञानानं जाणतो आणि परिपूर्ण त्यामध्ये निष्णांत होतो, परिपूर्ण सर्वज्ञ होतो, त्याला सम्यक दृष्टी प्राप्त झाली असं म्हणता येतं. तोच व्यक्ती मिथ्या दृष्टीतून मुक्त होऊ शकतो. सम्यक दृष्टीमध्ये 62 प्रकारच्या मिथ्या दृष्टीचा संपूर्ण नाश आहे. म्हणून सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प या 2 विकसित झालेल्या अवस्थेतून आपल्याला प्रज्ञा प्राप्त होते. आणि प्रज्ञा हीच माणसाला सर्व दुःखातून बाहेर जायला, सर्व दुःखातून भेदून पार जायला मदत करते. म्हणून आपण सर्वजण हे 4 सत्य, हे 4 आर्य सत्य आपण चांगल्या पद्धतीने पुन्हा पुन्हा अनुभूतीनं जाणून घेऊन आपल्या जीवनामध्ये दुःखातून या जन्मात आपण मुक्त झालं पाहिजे. हा जन्म जर आपण दुःखात घालवला आणि दुःखातच घालून दुःखातच आपण रडून रडून परेशान होऊन याचं रडणं, त्याचं रडणं, तिचं रडणं, तिचं रडणं, याचं रडणं, या गुरुचं रडणं, त्या गुरुचं रडणं, या पोरीचं रडणं, त्या पोराचं रडणं, याचं रडणं, सर्वांचं रडून रडून जर आपण जन्म घालवला तर मग जन्म जगून काय फायदा आपल्याला? अनमोल जन्म आपला दुःखामध्ये घालवता तुम्ही. म्हणून बुद्ध धम्म म्हणतो की जे उत्पन्न होते ते नाश पावते, आणि जे नाश पावते ते शांत होते, आणि जे शांत होते ते सुख देते. म्हणून जे जे उत्पन्न होते ते नाश पावते, आणि जे नाश पावते ते सुख देते, आणि जे सुख देते ते शांत होते. अशी अनुभूती जेव्हा आपण प्रज्ञेनं घेतो तेव्हा आपण परिपूर्ण या जन्मामध्ये जिवंतपणे दुःखमुक्त होतो. जिवंतपणे सर्व बुद्ध स्त्रियांनी, बुद्ध पुरुषांनी, बुद्ध विद्वानांनी, बुद्ध पंडितांनी, बुद्ध अभ्यासकांनी, बुद्ध पाली वाङ्मयाच्या जाणकारांनी जिवंतपणे दुःखमुक्त होणं इथपर्यंत आपली धम्म जाणण्याची जी काही जिज्ञासा आहे आणि धावपळ आहे ते आपण परिपूर्ण केली पाहिजे. जोपर्यंत या जन्माचं दुःख इथंच आपण शांत करत नाही तोपर्यंत मी सुखी झालो, मी सुखात आहो, मी समाधानी झालो, मी समाधानी होऊन जगू लागलो, मला शांती लाभली, मी शांती प्राप्त केली असं तुम्हाला कुणालाही शाश्वतपणे सांगता येणार नाही. नियमाप्रमाणे बौद्ध धम्म परिषद चालू आहे. माझा 1 घंट्याचा वेळ होता आणि मी 2 मिनिट जास्त घेतले, तेव्हा मी माझ्या वेळेचा विचार करून तुम्हाला जे काही सांगलेलं आहे त्याचा तुम्ही खूप गंभीरपूर्वक अभ्यास करा आणि तिथपर्यंत पोहोचता आलं तिथपर्यंत पोहोचा ही मंगलमैत्री मनोकामना व्यक्त करतो. आणि पूज्य भिक्खू हिंदवंश महाथेरो यांच्या या जन्मदिवसामध्ये पारंपरिक जन्मदिवसाची गोष्ट लक्षात घेऊन त्यांच्या 14व्या ऑनलाईन बुद्ध धम्म परिषदेला, बुद्धिस्ट कॉन्फरन्सला इथे मी संबोधित केलं. आपल्याला काही प्रश्न पाठवायचे असतील तर आपण
बुद्धास टीचिंग यांच्याकडे पाठवा, त्याचे उत्तर द्यायला मी हजर होईन. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.